कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अप्पू, औषधं घेतलीस ना वेळेवर? काय हो दाजी, औषध रोज घ्यावी लागतात। आता मला नाही कंटाळा येतो याचा। पण औषध तर घेतलीच पाहिजे ना। औषध नाही घेतली तर काय दवाखान्यात जावं लागेल आणि मग तिथं गेलो तर भरमसाठ सुया टोचणार, कधी इकडून टोच तर कधी तिकडून टोच। आणि मग काय, मला लय मज्जा येणार। आणि तिकडच्या त्या साठी सिस्टर आहेत ना, त्या तर लयच भारी आहेत की। त्या मला कायम सांगतात, त्या मला म्हणतात, मी जेव्हा नवीन आली होती ना तेव्हा तू एवढूसा होता आणि लय गोड होता, म्हणजे आता बी हाया म्हणून माझे इतकं गाल ओढतात। हे असं तसा गोड नाही आहेस तू, आगाऊ आहेस आगाऊ। अहो तेवढं तर पाहिजेच की। तेवढं? अप्पू, तुला थोडा जास्त आगाव आणि हट्टी झालायस बघ। ओके, आता हट्ट तुझ्याकडे नाही करणार तर कोणाकडे करणार? त्या दिवशी बी मला सारंग दाजींबरोबर बोलायचं होतं, म्हणूनच मी तुला फोन करायला लावलं होतं ना। एकदा माझ्या भावाशी बोलाल का? मी हात जोडून विनंती करते। आणि काय सारंग दाजी, तुम्ही बी त्या दिवशी मला हॉस्पिटल मधून सोडून गेले, त्यानंतर एक दोस्त म्हणून भेटायला बी नाही आले परत। सॉरी, चुकलं माझं, कामात होतो ना जरा मी। पण या वेळेला मी तुला फोन करेन। डन। चल आता औषध घे। अहो घेणार गोळ्या, पण तुमच्याच हाताने या। औषध आण। यातल्या कुठल्या गोळ्या द्यायच्या? तांदूळ, गहू, मुग डाळ, चणा डाळ, साखर, चहा पावडर, गुळ, काय तर फक्त किराणा मालाची यादी आहे। हा, बाकी कुठे आहे? एवढंच सांगितलं होतं रामभाऊनी। एवढे सांगितलं रामभाऊनी सप्ताहाला माणसं बोलावून ठेवले, त्यांना पोचणार कोण? हा, कोण करणार त्यांची खातिरदारी? 4-8 दिवस राहणार आहेत ती घरात, त्यांचं कोण करणार? अहो पण ते बिनते काही नाही। घ्या तुम्ही लिहून घ्या, हे घ्या। या फेस पॅक, फेस वॉश, फेस स्क्रब, सनस्क्रीन दिल्या त्यात बरं का, आणि शॉवर जेल, शॅम्पू, कंडिशनर, जरी काठाची एखादी साडी बिल्या बरं गुलाबी रंगाची आल्या ना। हा, एकदा सावली ताईला विचारलं असतं तर बरं झालं असतं। तिला विचारूनच सांगते मी सगळं। आणि ती आता काही साध्या घरची सावली राहिली नाही, ही आता झालीये मिसेस सावली सारंग मेंढळे। जा बरं, तुम्ही घेऊन या सगळं। जा निघा, बघू नका माझ्याकडे, जा। सावकाशाना बरं का, सगळं सामान, हे सप्ताहाचं सामान, त्याची यादी दिली। काय टेन्शन नाही ना? टेन्शन काय असतं? टेन्शन सांगू का, मी मेडिटेशन करायला लागले ना, टेन्शनच निघून गेलो। म्हणजे तुम्हाला सांगते, किती भी मोठी वस्तू असू दे, मला उचलायचा मोहच होत नाही। अगदी सोन्याचा हांडा जरी ठेवला ना समोर, चोरायची इच्छाच होत नाही माझी। सुधारली मी। #प्रो मॅक्स जयंती। पण मी काय हे विचारलंच नाही।
फक्त एक डाऊट होता. कसला डाऊट? तेच हॅशटॅग जयंती हा बदल कधी झाला? ते मी म्हणलं ना तुम्हाला, मी आधी योगा करायची, मग मेडिटेशन करायला लागल्यापासून हा बदल झाला. मग हा बदल घरी आले होते तेव्हा झाला नव्हता ना? ते डायरेक्ट विचारतो, घरी आला होता तेव्हा काय चोरलं नव्हतं ना? हो. मेल्यामुळं काही हातीच लागलं नाही. गुड गुड. हॅशटॅग गुड गर्ल गुड गर्ल. मच्छर खूप झाले. काही कळलं तर नसेल ना? त्याला कसं कळणार? हे सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत ग जयंती. त्याला काय म्हणतात माहितीये का? चोराच्या मनात सोन्यानं भरलेला हांडा तर तुला मिळणार म्हणजे मिळणारच. हॅशटॅग गोल्डन गर्ल जयंती. सारंग, हा आई. फार बिझी आहेस का रे? नाही म्हणजे आता फोन उचललास पण बोलायला वेळ लागला. काय झालं? ते जरा काम करत होतो ना मी. एवढ्या उशिरापर्यंत काम? काही अर्जंट काम चालू आहे का? हा नाही म्हणजे तसं होतं. किती वेळा तुला सांगितलंय रात्री उशिरापर्यंत काम करू नको, जरा रिलॅक्स कर. हा पण ते जरा बरेच दिवस मी लक्ष दिलं नव्हतं ना, सो म्हणून पेंडिंग कामं होती, सो ते करत बसलो होतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.